रायगड जिल्ह्यातल्या पोशीर गावात हनुमान जयंती उत्साहात साजरा करण्यात आली आहे। कर्जत तालुक्यातील पोशीरमधील हनुमान मंदिरातील हनुमान जयंती उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे। गावातील तरुण 3 दिवस हनुमान जयंती उत्सव साजरा करतात। दरम्यान वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात। यामध्ये मंदिराला विविध आकर्षक सजावट करण्यात आली, तसंच हनुमानाच्या मूर्तीला विविध फुलांनी सजवण्यात आलं। मंदिरामध्ये देवाची भव्य रांगोळी काढण्यात आली होती। मावळच्या घोरवडेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीला हनुमान रूपात सजवण्यात आलं। पिंडीला हनुमानाचा चेहरा तयार करण्यात आला, तर संपूर्ण मंदिरात रुईच्या पानांवर जय श्रीराम लिहून या पानांची आगळीवेगळी आरास करण्यात आली। ठाण्याच्या शहापुरातील कौलारू हनुमान मंदिरात कौलारू हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। हनुमानाला अभिषेक करून धार्मिक विधीने पूजा करण्यात आली। यावेळी विविध कार्यक्रमांचं मंदिरात आयोजन केलं असून भव्य दिव्य पालखी मिरवणूक निघणार आहे। सांगलीतील बहेरामलिंगी या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी हा एक मारुती आहे। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात हनुमान की जयच्या जयघोषात भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झालं। नाशिकच्या येवल्यात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात येते। धानोरे शिवारात 51 फुटी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। यावेळी भव्य हनुमानाच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली। सोलापूरच्या अक्कलकोटमधील कल हिप्परगी गावात हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या गावात हनुमान जयंती साजरी करण्याची गेल्या 200 वर्षापासूनची परंपरा आजही जोपासली जाते। यावेळी पारंपरिक वाद्याच्या तालात गावातून मिरवणूक काढण्यात आली। मावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर परिसरात दीपवंदना करण्यात आली। यावेळी शेकडो पंथांच्या प्रकाशात परिसर उजळून निघाला। येवला तालुक्यातील पारेगावमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। मंदिरात पहाटे सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून हनुमानाला चांदीचे दागिने परिधान करण्यात आले। मनमाडमधील रुद्र हनुमान मंदिरात हनुमानाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतोय। हनुमानाच्या जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली, तसंच हनुमानाला चांदीचे दागिने प्रदान करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीत अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। साई मंदिराजवळील हनुमान मंदिरात 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची जुनी परंपरा, त्यामुळे साई दरबारी दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी हा दगड उचलण्याचा प्रयत्न करत कार्यक्रमात सहभाग घेतला। शिर्डी ग्रामस्थ क्रांती युवक मंडळाच्या वतीनं हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं। या कार्यक्रमांमध्ये जवळपास 25 ते 30 तरुण बजरंग गोटा उचलण्याचा स्पर्धेत सहभाग घेत असतात, त्यांना यश येतं। शिरूर तालुक्यातील चांडोह गावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मंदिरात महापूजा आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं। पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविकांनी हनुमानाचं दर्शन घेतलं। गोंदियातील शिवलाईन परिसरात हनुमान जयंती निमित्त हनुमान मंदिरात 1008 वेळा हनुमान चालीसा वाचनाचं आयोजन करण्यात आलं। शहरातील हजारो महिला पुरुषांनी यात सहभाग घेतला। यावेळी हनुमान चालीसाचं पठण करण्यासह मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। लासलगावमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटे मंदिरात अभिषेक करून कीर्तन भजन तसंच हनुमान चालीसेचं पठण करण्यात आलं। यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून कावड यात्रा आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली। यवतमाळमधील एका कलाकारानं रुईच्या पानावर हनुमानाचं चित्र रेखाटलंय। ही कलाकृती साकारण्यासाठी त्यानं ॲक्रेलिक कलरचा वापर केला। हनुमान जयंतीनिमित्त राहुल गुल्हाने या कलाकारानं सुंदर कलाकृती रेखाटली आहे। धुळे शहराचं ग्रामदैवत असलेल्या एकविरा देवीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। रथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। परंपरेनुसार रथोत्सवानं नगर परिक्रमा केली आणि गेल्या 700 वर्षाची ही परंपरा आहे। करवणा तालुक्यातील कुंभेज इथं ज्योतिर्लिंग यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय।
या यात्रेनिमित्त ज्योतिर्लिंग मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। यावेळी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। नाशिकच्या चांदवडमध्ये रेणुका मातेच्या एक दिवसीय चैत्रोत्सवाला सुरुवात झाली। चैत्र उत्सवानिमित्त आज भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली, तर मंदिर दर्शनासाठी 24 तास उघडे ठेवण्यात येणार आहे। नाशिकच्या सप्तशृंगी वणीगडावर शुक्रवारी कीर्तिध्वज मिरवणूक काढण्यात आली। ध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी यांनी रात्री 12च्या सुमारास सप्तशिखरावर ध्वज लावला। चतुर्थीच्या निमित्तानं आदिमायेच्या दर्शनासाठी दिवसभर 1.5 लाख भाविकांनी वणीगडावर सप्तशृंगीचं दर्शन घेतलं। नांदेडमधील डोणगावात महादेवाच्या मंदिरात बारस यात्रेनिमित्त काठ्या कावड मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत हातात आरत्या घेऊन महिला सहभागी झाल्या, तसंच पंचक्रोशीतील हजारो भाविक या मिरवणुकीत दाखल झाले। शिवाजी महाराजांचे विचार देशासाठी प्रेरणादायी आहे, त्यांचे विचार मर्यादित ठेवू नका असं आवाहन अमित शहांनी रायगड किल्ल्यावरून केलंय। तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केल्याचंही शहांनी बोलताना म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा दौऱ्यावर जाणार आहेत। आर्वीत उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे। सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या। इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली असा सवाल सामनातून करण्यात आलाय। तसंच विधानसभेतील अपयशालाही काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप सामन्यातून करण्यात आलेला आहे। खासदार संजय राऊतांनी ट्विटरद्वारे एकनाथ शिंदेंना डिवचले। ट्विटरवर एक फोटो शेअर करत 2 ते 3 दिवस थांबा, तुम्हाला ट्विटचा अर्थ कळेल असा उल्लेख राऊतांनी केला। एमपीएससी परीक्षार्थींनी शरद पवारांची भेट घेतली आहे। पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी ही भेट झाली आहे। शरद पवारांनी थेट एमपीएससी अध्यक्षांना फोन केला। मुलांच्या मागण्या पवारांनी अध्यक्षांना कळवल्यात। त्यानंतर एमपीएससी अध्यक्षांकडून परीक्षार्थींना भेटीसाठी मंगळवारची वेळ देण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सुधीर साळवी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले 20 वर्ष मानद सचिव आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून सुधीर साळवी यांनी पक्षाच्या सचिव पदावर नियुक्ती झाल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विक्रोळीतील उपविभागीय प्रमुखांना पदमुक्त करण्यात आले। उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार अनंत पाताडे यांना उपविभाग प्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले। शिवसेनेनं प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली आहे। नाशिकमधील 3 वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा सत्र न्यायाधीश रुपेश राठी यांना निलंबित करण्यात आले। काही प्रकरणात दिलेल्या निकालात त्रुटी आढळल्यानं त्यांना निलंबित करण्यात आले। राठी यांनी दिलेल्या निकालांवर आक्षेप घेत पीडितांनी उच्च न्यायालयात तक्रार केली होती। त्यानुसार न्यायालयाअंतर्गत चौकशी समितीला ते दोषी आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने नोटीस बजावली आहे। डॉक्टर घैसास यांच्याकडून प्रकरणाचा सर्व तपशील मागवण्यात आलाय। रविवारपर्यंत डॉक्टर घैसास यांच्याकडून माहिती येणं अपेक्षित आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही मुंबईत वॉटर टँकर चालकाचा संप सुरूच आहे। संपाचा आजचा 3रा दिवस। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेनं विहीर मालकांना बजावलेल्या नोटीसीला 15 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे। दरम्यान टँकर चालकाच्या संपाचा मुंबईतील बांधकामांना फटका बसतोय। वर्ध्यातील उद्योगाचे महाराष्ट्र शासनासोबत 47 सामंजस्य करार झाले, त्यामुळे 3000 तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत। तर जिल्हा गुंतवणूक परिषदेत 275 नवउद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार उपस्थित असणार आहेत। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याच्या धमकीचा मेल केला। मुख्यमंत्री कार्यालयाला हा मेल मिळालाय। जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारू असा मेलमध्ये उल्लेख आहे। दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार केली आहे। पोलीस अधीक्षकांनी या माहितीला दुजोरा दिलाय, तर मेल नेमका कुणी आणि का पाठवला याचा तपास पोलीस करतायत। साताऱ्यातील खंबाटकी घाट परिसरात अनधिकृतपणे सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय।
या प्रकरणी 13 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लातूर ड्रग्ज प्रकरणात नांदेड एटीएस कडून तपास सुरू करण्यात आला. डीआरआयच्या पथकाला लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा कनेक्शन लागल्यानं या प्रकरणी मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पथकातील अधिकाऱ्यांनी इथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली आहे. गोंदियात विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी जप्त केलेल्या 118 वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात आला. यामध्ये 53 व्यावसायिकांनी सहभाग घेतला, तर 118 वाहनं निलावात 6 लाख रुपयांना विकली गेली आहेत. वसई विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. पालघरच्या बहाडोली इथं सूर्य प्रकल्पाच्या पाईपलाईनला भगदाड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलंय. आधीच धरणांमध्ये पाणी कमी असताना वसई विरार महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा वसईकरांना चांगलाच फटका बसलाय. सध्या पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 वर अर्धवट शेड आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात उभं राहून लोकल पकडावी लागते. या समस्येमुळे प्रवाशांना उन्हाचा सामना करावा लागतो. पुणे महापालिकेकडून नालेसफाईच्या कामासाठीच्या निविदा प्रक्रिया राबवण्यास विलंब झालाय. त्यामुळे नालेसफाईच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये निविदा प्रक्रिया राबवली जाते, मात्र यंदा निविदा काढण्यास मार्च उजाडला. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या पार्किंगबाबत धोरण आखण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्यावर ही वाहनं पार्किंग केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं कोर्टानं म्हटलंय. अंबरनाथमध्ये नगरपालिकेचं पार्किंग ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आलंय, मात्र ठेकेदारानं पार्किंगच्या बाहेरील रस्त्यावर गाड्या लावायला सुरुवात केली. या अनधिकृत पार्किंगकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय.